जाना दे पापा मागे यावं थोडं माझ्या रस्त्यानं तिकडे जायचं. अरुण साळुंके साहेब यांनी प्रतिमा पूजन करून घ्या. तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि कामे सुमित्या वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि. त्यांचे स्मरण करण्याचे महत्त्वाचं कारण असं म्हणता येईल की त्यांनी माणसाला माणूस म्हणून महत्त्व प्राप्त करून दिलं. इतर सगळ्या धर्मामध्ये माणूस हा एक प्रकारे तुच्छ प्राणी किंवा कमी लेखलेला आहे आणि देवच त्याला उद्धार केला अशा तऱ्हेने मानलेलं आहे. गौतम बुद्धांनी बुद्ध धर्मामध्ये माणसाचं महत्त्व म्हणून माणूसच स्वतःचं म्हणजे स्वतःला वर आणू शकेल, स्वतःचं उद्धार करू शकेल अशा तऱ्हेचा विचार मांडला. माणसाने स्वतःचा विश्वास ठेवा, स्वतःचाच म्हणजे महत्त्व होण्याशिवाय स्वतःचा विचार वाढवावे आणि स्वतः उद्धार करून घ्यावा अशा तऱ्हेचा विचार त्यांनी मांडला. आणि आत्ताचं म्हणजे आपण तसं दुसरं म्हणायला गेलं तर जे सद्गुरू वामनराव पैत त्यांनी सांगितलं होतं की तू स्वतःचा उद्धार करताय तारणहार आहे अशा तऱ्हेचा हा मुख्य विचार त्यांनी 2500 वर्ष म्हणजे 25-26 वर्षापूर्वी मांडला होता. हाच महत्त्वाचा विचार आहे की माणूस नारायण पैलवान आहिरे हे खरं तर त्यांचा आदर्श घेतला गेला पाहिजे, कारण की नित्य नियमाने न खंड पडता आजपर्यंत त्यांनी 14 एप्रिलची बाबासाहेबांची जयंतीचा कार्यक्रम व बौद्ध जयंतीचा कार्यक्रम नित्य नियमाने ते करत आले. मी एवढंच बोलू इच्छितो की आज इथं सर्व स्तरातील समाजातील महत्त्वाचे लोक उपस्थित आहे. सर्वांचे मार्गदर्शन इथं झालेले आहेत. सर्व इथं आले. नारायण पैलवान आहिरे यांनी सगळ्यांना बोलवून इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. असेच कार्यक्रम पुढेही चालू राहावेत आणि समाजाला त्याचा उपयोग व्हावा याच्यासाठी आम्ही पैलवान यांच्याबरोबर कायम आहोत आणि कायम राहणार. भगवान बुद्धांच्या जयंतीच्या निमित्ताने किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने स्नेहनगरमध्ये एक पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजन आपले पैलवान नारायण आहिरे यांनी केलंच आहे. आणि विशेष करून ह्या कार्यक्रमाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या 32-33 वर्षापासून कंटिन्युअसली कायम पैलवान त्याच्यासाठी धावपळ भरपूर करतात. आपल्यासारख्या विचारवंतांकडे, आपल्यासारख्या मार्गदर्शकांकडे अगदी हक्काने जातील, आपल्याला त्रास होईल तर काय होईल याची पर्वा ते कधी करत नाही. आणि हा कार्यक्रम दर सालाबादाप्रमाणे इथे होत असतो.
विशेष करून प्रेरणा काय असते हे पैलवानांपासून शिकलं पाहिजे. आपणही सर्व नित्यनियमाने आपल्या वेळेनुसार इथे येतो आणि आपण त्यांच्या कार्यक्रमात येत असतो. खरं वास्तविक गेला एक धुळ्यातली वस्ती म्हणजे एक सवर्ण वस्ती आहे आणि या इथे वेगवेगळ्या समाजातले उच्चभ्रू लोकांच्या वस्तीमध्ये असा कार्यक्रम घेऊन या बाबासाहेब आणि भगवान बुद्धाचे आचरण विचार हे इथे सांगत असतात कार्यक्रमाच्या माध्यमातून. हे फार महत्त्वाचं आहे आणि आपल्यासारख्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम नेहमी होत असतो. तर गेल्या 26-2700 वर्षापूर्वी भगवान बुद्धाने जे ज्ञान आपल्याला सांगितलं, आपल्या भारतात सांगितलं, ते आता सर्वदूर पूर्ण जगामध्ये पोचलं आहे. आणि भारतातच नव्हे तर जगामध्ये बुद्धाला आता मोठी सर्व मान्यता मिळाली आहे. आइन्स्टाईन सारखा सायंटिस्टसुद्धा भगवान बुद्धांचा धम्म हा टोटल शास्त्रोक्त आधारावरती आधारलेला आहे. त्याच्यात बुद्ध जयंती उत्सव समिती अध्यक्ष धुळे जिल्हा 2560 बुद्ध जयंती साजरी करत असताना आम्ही प्रबुद्ध चौकामध्ये 40वी जयंती साजरी करतो. तर या देशामध्ये भारत देशासह संपूर्ण जगामध्ये गौतम बुद्धांची जयंती साजरी होत आहे. तर गौतम बुद्धांचं ज्ञान संपूर्ण मानव कल्याणासाठी आहे. तर भगवान गौतम बुद्धांचं पंचशील सगळ्यात मान आहे. पंचशीलमध्ये प्रथम म्हटलेलं आहे की प्राणी मातावर दया करा. तर प्राणी मातावर दया. गौतम बुद्ध म्हणतात की जल के तल के और गगन के प्राणी सुखिया होई रे, माता पिता और भाई बहन का सबका मंगल होई रे, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. मी भगवान बुद्ध जयंती निमित्त तमाम धुळे महानगरवासींना शुभेच्छा देतो. धन्यवाद.